नमस्कार विद्यार्थ्यांनो, तर आज आपण बघूया इराचं सेशन नंबर 5. तर सेशन नंबर 5 आपल्याला बघायचं आहे. तर बघा, तुमचा इरा स्टार्ट केल्यानंतर तुम्ही सेशन नंबर 5 वर क्लिक करा आणि लॅब अवरमध्ये जा. त्याच्यानंतर तुम्हाला टायपिंग प्रॅक्टिस ही नेहमीप्रमाणे करायची आहे, स्टार्ट करायचं आहे. आणि इथे तुम्ही तुमचं नाव जरी टाईप केलं तरी पण तुम्हाला चालते, किंवा इथे वरच्या साईडला जे मॅटर येऊन राहिलेलं आहे ते तुम्हाला इथे एक लाईन टाईप करायची आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, ओके करायचं, त्यानंतर एस करायचं आहे. आता बघूया आपण मेन टॉपिक आहे आपला नॉलेज चेक. तर नॉलेज चेकमध्ये आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर बघा, खालीलपैकी कोणती टॅब प्रॉपर्टीज विंडोजमधील फाईलचे एक्सटेन्शन दाखवते? म्हणजे फाईलचं एक्सटेन्शन कुठे दिसते हे तुम्हाला विचारत आहे. 3 ऑप्शन आहे. आता बघा, इथे टाईप ऑफ फाईलचं एक्सटेन्शन इथे दिलेलं आहे DOCX, कुठे? जनरलमध्ये. ठीक आहे, तर ते जनरलचं जे उत्तर आहे ते बरोबर आहे. सिक्युरिटीमध्ये राहत नाही आणि इथे थर्डसुद्धा चेक करून घ्यायचं, डिटेलमध्ये सुद्धा राहत नाही, तर जनरलमध्ये राहते. पहिलं ऑप्शन घ्यायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. दुसरा क्वेश्चन आहे, कोणते चित्र क्विक ॲक्सेस एरिया हायलाईट करते? तर क्विक ॲक्सेस एरिया, आता बघा, हा जो आहे हा क्विक ॲक्सेस एरिया नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड, एक तुम्हाला तुमचं नॉलेज वाढवण्याकरता, तुमचं ज्ञान वाढवण्याकरता तुम्हाला इथे सर्व माहिती समजून घ्यावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला इथे प्रश्नाचं उत्तर समजेल. कसं आहे, उत्तर तर आपण सोडवतो पण ते समजणंसुद्धा आवश्यक आहे. तर इथे बघा काय दिलेलं आहे, लायब्ररीज, म्हणजे हा टायटल बार, ॲड्रेस बार आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे हे होम टॅब, शेअर, व्ह्यू हे दिलेलं आहे. तर आपला क्विक ॲक्सेस बार कोणता आहे? हा आहे. इथे बघा क्विक ॲक्सेस दिलेला आहे आणि हे सर्व ऑप्शन डायरेक्टली आपण ॲक्सेस करू शकतो. तर असं पद्धतशीर तुम्हाला बघावं लागेल आणि त्यानंतर ते उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सेकंड नंबरचं. सेव्ह अँड नेक्स्ट. तिसरा क्वेश्चन आहे, नवीन फोल्डर तयार करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट आहे? तर नवीन फोल्डर जर आपल्याला तयार करायचं आहे तर इथे Ctrl+Shift+A दिलेला आहे, एनी नाही होत. त्यानंतर इथे Ctrl+Shift+N दिलेला आहे, N म्हणजे न्यू फोल्डर. तर हा उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. थर्डमध्ये तुम्हाला O दिलेला आहे, याच्यावरून तुम्ही गणित लावू शकता. इथे F दिलेला आहे. तर न्यू फोल्डरसाठी कोणती शॉर्टकट की असते? N ही शॉर्टकट की असते. तर आपल्याला हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या चित्रात टास्कबारवरील स्टार्ट बटन दाखवले आहे? तर टास्कबारवरील स्टार्ट बटन कुठे दाखवलेलं आहे? बघा, इथे डायरेक्टच दिसत आहे, इथे दाखवलेलं आहे, हे नाही आहे. या चित्रात आपल्याला दाखवलेलं आहे स्टार्ट बटन आहे. तर हे उत्तर याचं बरोबर आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. पाचवा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता घटक डेस्कटॉपचा भाग नाही? तर डेस्कटॉपचा भाग नाही, टायटल बार हा भाग नाही आहे. टास्कबार असते, आयकॉन असते आणि वॉलपेपर पण असते. तर टायटल बार हा भाग नाही आहे. सहावा क्वेश्चन आहे, फोल्डर सिस्टीमच्या तिच्यातल्या आणि यांनी तयार होते. तर याच्यामध्ये फोल्डर सिस्टीम हे कशामुळे तयार होते असा तो क्वेश्चन आहे. तर इथे फोल्डर फाईल्स दिलेला आहे, आयकॉन फोल्डर दिलेला आहे, फाईल आणि आयकॉन दिलेला आहे असतात. तर फोल्डर आणि सब फोल्डर हे त्याचा ॲन्सर आहे, फोल्डर आणि सब फोल्डर. त्यानंतर सातवा क्वेश्चन आहे, विंडोज एक्सप्लोररमधल्या ॲड्रेस बारला असे देखील म्हणतात. विंडोज एक्सप्लोररमध्ये जो वर ॲड्रेस बार असतो त्याला काय म्हणतात? तर इथे एक एक्सटेन्शन दिलेलं आहे, एक लिंक दिलेली आहे आणि एक हँडल दिलेला आहे आणि ब्रेड कंबस दिलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे तुम्हाला सांगितलं मी आता, ब्रेड क्रम्बस हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, आठवा क्वेश्चन आहे, विंडोज एक्सप्लोररमधील एक शोध बॉक्स आपल्याला कम्प्युटरमधील फाईल आणि फोल्डर शोधण्यास मदत करतो.
तर हा आहे आपला 8वा क्वेश्चन. तर याचं उत्तर आहे तुम्ही त्यात लिहाल ती नावे आणि महत्त्वाचे शब्द. तर जो सर्च बॉक्स असतो त्याच्यात नाव आणि महत्त्वाचे शब्द लिहिता येते, बाकी चित्र, आयकॉन आणि लिंक्स हे ऑप्शन त्याच्यात राहत नाही. तर पहिलं हे याचं उत्तर आहे तुम्ही त्यात लिहाल ते नावे आणि महत्त्वाचे शब्द. 7 नेक्स्ट करायचं. 9वा क्वेश्चन आहे कम्प्युटरमधल्या फाईल्स व्यवस्थित ठेवण्यासाठी ही एक सोयीची पद्धत आहे. म्हणजे कम्प्युटरमधल्या फाईल जर तुम्हाला व्यवस्थित ठेवायच्या असेल तर त्या तुम्ही आयकॉन, फाईल्स, एक्सटेन्शन आणि फोल्डर्स यापैकी कोणते ऑप्शनमध्ये ठेवू शकता. तर फोल्डर या ऑप्शनमध्ये आपण ते ठेवू शकतो. फोल्डर हे त्याचं उत्तर आहे. 10वा क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला वापरता येत नाही. तर पुढीलपैकी कोणते कॅरेक्टर फोल्डरला नाव द्यायला, म्हणजे फोल्डरचं जे नाव आपण टाकतो त्यामध्ये यातलं कोणतं कॅरेक्टर वापरता येत नाही. अँड हे चिन्ह वापरता येते. त्यानंतर डॅश हे सुद्धा चिन्ह वापरता येते. त्यानंतर स्टार आहे आणि हॅश आहे. तर हॅशसुद्धा वापरता येते. त्यानंतर स्टार आहे. तर स्टार हे वापरता येत नाही, म्हणून याचं उत्तर जे आहे ते स्टार हे याचा आन्सर आहे. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला. तर बघा 10वा क्वेश्चन आपला सबमिट झालेला आहे, ग्रीन कलरमध्ये आलेला आहे. आता आपल्याला एंड एक्झाम करायचा आहे आणि एस करायचा आहे. तर इथे आपलं कंप्लीट झालेलं आहे नॉलेज चेक. त्यानंतर आता आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट बघायचं आहे. सेशन कंप्लीशन टेस्टला स्टार्ट करायचं. स्टार्ट केल्यानंतर पहिला क्वेश्चन आहे कोणत्या प्रकारचा डेटा फाईलमध्ये वित्तीय अंदाजपत्रक फायनान्शियल बजेट तयार केले जाईल. कोणत्या प्रकारचा डेटा, तर हा फायनान्शियल बजेट तयार करतो. पेंट आहे, प्रेझेंटेशन आहे, वर्कशीट आणि डॉक्युमेंट आहे. तर वर्कशीटमध्ये ते काम केल्या जाते फायनान्शियल बजेटचं. दुसरा क्वेश्चन आहे कर्मचाऱ्यांबाबतच्या नोंदी ज्यामध्ये नावे, पत्ता आणि संबंधित वैयक्तिक माहिती यांचा समावेश होतो, तर त्या नेहमी कोणत्या प्रकारच्या डेटा फाईलमध्ये जतन केल्या जातात. म्हणजे ज्या कर्मचाऱ्याच्या ज्या नोंदी असतात त्याच्यामध्ये नाव, पत्ता, त्याची माहिती असते. तर हा जो डेटा असते हा कशामध्ये जतन केला जातो. एक आहे डॉक्युमेंट आहे, प्रेझेंटेशन आहे आणि पेंट आणि डेटाबेस आहे. तर याचं उत्तर आहे डेटाबेस. याला डेटाबेस असं म्हणतात. हा डेटाबेसमध्ये स्टोअर केला जातो. तिसरा क्वेश्चन आहे इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. तर इंटरनेट हे काय आहे, नेटवर्क आहे. बाकी सिस्टीम युनिट, ऑपरेटिंग सिस्टीम, डेटाबेस प्रोग्राम हे याच्याशी मॅच करत नाही. नेटवर्क हे याचं उत्तर आहे. इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. चौथा क्वेश्चन आहे मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम आहे. तर बघा मूळ फाईल जर खराब झाली तर ती जर आपल्याला वापरता येत नसेल तर त्याचा दुसरा संच जो आहे त्याला बॅकअप प्रोग्राम असे म्हणतात. हे बरोबर उत्तर आहे. त्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर येस करायचं. तर इथे आपलं सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बघावं लागणार आहे सेशन नंबर 6. तर सेशन नंबर 6 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. परंतु त्याआधी तुम्ही आपला MSCIT कोर्स करताना किंवा MSCIT कोर्स झाला जरी असेल तरी तुमचं कम्प्युटरचं ज्ञान वाढवण्यासाठी हे फार महत्त्वाचे क्वेश्चन्स आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत बघावा आणि दररोज आपला एक सेशनचा व्हिडिओ येत राहील ज्यामध्ये नवीन नवीन क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचं कम्प्युटरचं ज्ञान वाढेल. म्हणजे कुठेही इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फार चांगली माहिती त्याची तुम्हाला देता येईल. इंटरव्ह्यू तुम्ही पास करू शकता. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.